सुरुवातीलाच बातमी आहे नीट पेपर फुटी प्रकरणातली अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआय कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। रसायनशास्त्राचा प्राध्यापक पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। कुलकर्णीला आज दिल्ली कोर्टामध्ये हजर करण्याची सुद्धा शक्यता आहे। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे। पीव्ही कुलकर्णीला पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातून। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत आहे। प्रीतम, अखेर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक करण्यात आलेली आहे। आज दिल्ली कोर्टामध्ये त्याला हजर करण्याची शक्यता आहे। या कुलकर्णीकडून आणखी किती जणांची नावे या सगळ्या रॅकेटमध्ये असल्याचं नमूद केलं गेलेलं आहे आणि ती नावे समोर येऊ शकतात का या सगळ्या चौकशांती? काय माहिती आहे प्रीतम? माझा आवाज येतो तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे प्रीतमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र नीट पेपर फुटी प्रकरणातली अतिशय मोठी अपडेट सध्या आपण पाहतोय। मी पुन्हा एकदा जाणार आहे माझा सहकारी प्रीतम पुरोहितकडे। प्रीतम, आपण बघतोय की अखेर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून पोलिसांनी अटक केलेली आहे। रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे हा आणि त्याला पुण्यातून अटक केली। आज त्याला दिल्ली कोर्टामध्ये हजर केलं जाईल। या चौकशी अंती त्याने अजून कोणाची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे का? या रॅकेटमध्ये साधारण अजून किती जण या मध्ये सामील असू शकतात? काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर सीबीआय कडून देशभरामध्ये छापे टाकण्यात आले आणि आरोपी आता तपासासाठी सर्व दिल्लीत आहेत। सीबीआयने गेल्या 24 तासांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये छापे टाकले। त्यांचे कागदपत्र, मोबाईल संच, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वस्तू सगळी जप्त करण्यात आली, ज्यामध्ये जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आणि त्यातीलच हा लातूर मधील प्राध्यापक पीव्ही कुलकर्णी याला केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने पुण्यातून अटक केली। कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे। त्यांनी प्रशिक्षक संबंधित होता। पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचाही देखील आता उघड झालेला आहे। सीबीआयने सगळी माहिती दिली आणि अन्य चौकशीमध्ये त्याला कुणी कुणी पैसे पुरवले, कुणी रसद पुरवली, त्याचा मागचा सगळा मोटिव्ह काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आता पुढे येतील। अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडेला देखील ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या संपर्कात असणाऱ्यांची देखील आता कसून चौकशी केलेली आहे। त्याचबरोबर बिबवेवाडी परिसरात चालवणारी मनीषा वाघमारे हिला देखील ताब्यात घेतलेलं आणि या सर्वांना दिल्लीतून नेऊन त्यांची आता चौकशी ही सीबीआय करणार आहे। नक्कीच प्रीतम, तू सोबत असणार आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे।